अखेर 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलंय। जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण मागे घेतलंय। नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सूप पाजून उपोषण सोडवलेलं आहे। मेदांता रुग्णालयातच वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं। हिंसाचार टाळण्यासाठी निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। उपोषण सोडताना वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो देखील उपस्थित होत्या। विविध पक्षांच्या खासदारांशी झालेल्या चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण सोडण्याचा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं असून चर्चेतील अटींबाबतचा सविस्तर खुलासा लवकरच व्हिडिओद्वारे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सोनम वांगचुक यांनी ट्विट करत उपोषण सोडल्याचं सांगितलेलं आहे। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह, लेह लडाखच्या अपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीमध्ये 26 दिवसांनंतर मी अखेर माझं उपोषण सोडलं आहे। विविध पक्षांच्या 65 खासदारांनी माझी भेट घेतली होती किंवा मला उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र दिली होती। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर आणि देशात उद्भवू शकणाऱ्या हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। चर्चेतील अटींचा खुलासा लवकरच व्हिडिओद्वारे करेन। दरम्यान सर्वांना हिंसाचार टाळण्याचं आवाहन मी करतो। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण सोडण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, सोनम वांगचुक यांनी उपोषण एकीकडे मागे घेतलेलं आहे, दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। जंतर मंतरवरचं आंदोलन मात्र सुरूच आहे। सविस्तर तपशील सगळ्या संदर्भातले शिवाजी। हे सगळं आपल्या समोर घडत होतं, कारण रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदर एक व्हिडिओ जारी केला। त्यांनी विद्यार्थ्यांच्या या सर्व आंदोलनाची दखल घेतली असं म्हणावं लागेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलेला जो संदेश दिला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, येत्या सोमवारी ज्या ज्या लोकांनी हे पेपर फुटी केलेली आहे विद्यार्थ्यांचं दुःख त्यांना समजतं आणि या विद्यार्थ्यांच्या ज्यांनी पेपर फोडला त्यांना शिक्षा करण्यासाठी शिक्षा विभागाचे जे सचिव आहेत त्यांचं ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात येत्या सोमवारी एक नवीन विधेयक जास्तीत जास्त पेपर फुटीच्या संदर्भामध्ये कोणी ज्यांनी हे प्रकरण केलेलं आहे किंवा हे दुष्कृत्य केलेलं आहे, हा कारनामा केला आहे की ज्यानं पार विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, त्या सर्व लोकांच्या विरोधात एक मोठं विधेयक, शिक्षा करणारं विधेयक आणलं जाणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यानंतर रात्री जे.पी. नड्डा हे मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, सोनम वांगचुक सर यांचं उपोषण सोडतात। त्यावेळेस साधारणपणे आपल्याला माहिती आहे की त्यांची तब्येत खालवत होती आणि देशभरातून लोकांची ही इच्छा होती की सोनम वांगचुक सर यांनी उपोषण सोडावं आणि अखेर ते उपोषण जे आहे ते सुटलेलं आहे। आता हे उपोषण सुटलं म्हणजे आंदोलन थांबलंय का, तर नाही। राजधानी दिल्लीतील जे आपल्या पाठीमागच्या बाजूला इंटरनेट सुविधा नसल्यामुळं आपण थोडंसं पुढे येऊन तुम्हाला ही माहिती देतोय, ते अजूनही हजारो विद्यार्थी जंतर मंतर मैदानावरती कायम आहेत आणि ते आंदोलनाच्या भूमिकेत असून सरकारकडे एकच मागणी घेत आहेत, ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळं यांच्या खात्यामध्ये ह्या सगळ्या पेपर फुटीचा गोंधळ पाहायला मिळाला, त्यांचा राजीनामा त्यांना हवा आहे। शिक्षण व्यवस्थेत बदल अपेक्षित आहेत। ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेमध्ये साधारण 90,000हून अधिक शाळा बंद पडलेल्या आहेत, त्यामुळं सरकारी शाळा बंद पडल्यामुळं जे मध्यमवर्गीयांपेक्षा जे खालचा वर्ग आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवलं जातं का, शिक्षणाच्या अधिकाराचं काय, अशा चर्चा आपल्याला जंतर मंतर मैदानावरती पोहोचल्यानंतर ऐकायला मिळतात। राजधानी दिल्लीमध्ये आजही जंतर मंतर परिसरामध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आलेली आहे। फक्त साधे फोन कॉल्स जे आहेत ते सुरू आहेत। त्यामुळं जर आज आपण पाहिलं तर या सगळ्या आंदोलन अद्यापपर्यंत थांबलेलं नसल्यामुळं सौरभ दास जे या आंदोलनापैकी 5 जे चेहरे आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा चेहरा आहे, त्यांनी असं म्हटलंय की आम्ही जे.पी. नड्डा यांच्या घरी जाऊन आता चर्चा करणार नाही। आम्ही जी जागा ठरवू किंवा जी जागा त्रयस्थ असेल, जी कोणत्याही सरकारची किंवा आमची नाही, अशा ठिकाणी चर्चेला त्यांनी बोलवलेलं आहे। खरं तर सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी त्यांना जे.पी. नड्डा यांच्या घरी बोलवलं होतं। या अगोदर एकदा चर्चाही झाली होती। मात्र आता जर पाहिलं
तर आंदोलकांची मागणी होती की त्यांनी जंतर मंतर यावं आणि चर्चा करावी. मात्र आता सध्या हे जे आंदोलक आहेत त्यांचं म्हणणं आहे की सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथे येऊ शकत नाही. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा रोष आहे त्यामुळं कॉन्स्टिट्यूशन क्लबला आज साधारणपणे दुपारी या संदर्भात चर्चा होऊ शकते. या चर्चेसाठी JP नड्डा, जितेंद्र सिंग नक्की यापैकी कोण येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. या चर्चेतून काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे विरोधक जे आहेत काल आपल्याला पाहायला मिळालं तर सकाळी आक्रमक झाले, संध्याकाळी गांधी स्मृती भवनावरती गेले होते. त्यामुळे कालचा हा जो पट पाहिल्यानंतर देशभरामध्ये फक्त दिल्लीमध्येच आंदोलन होत नाही तर देशभरातील प्रत्येक राज्यात दररोज आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्थेसारख्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी रान पेटवलेलं आहे सरकारच्या या सगळ्या भूमिकांच्या संदर्भात. आता यावरती सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. याकडे आपलं लक्ष असणारच आहे. शिवाजी, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.